चला आपण आता जात आहोत नेक्स्ट स्पॉट बघायला. No. So you go down this hill, Mm-hmm. and make a right at the traffic light. Cross the bridge is the first right after the bridge. After the bridge first, right? Yeah. Maybe turn around over here and then come back up. Yeah. There's the back. हो, मला वाटलं इथे फक्त थांबायचं. फक्त थांबून बघायचं ना व्ह्यू. हो, ते व्ह्यू साठी $20. हो हो. पर पर्सन $5 बरं का एक व्ह्यू पॉइंट बघायला. तर आपण आता $20चं तिकीट काढलेलं आहे. हे आता मला पहिल्यांदाच एवढं हे कळालं. आधी किती पैसे आम्ही खर्च केले ते मला माहिती नाही. चला उतरूया इथे. हा स्पॉट बघूया $20चा. आपण हा व्ह्यू पाहण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत. ओके, हे बघितलं इथे हा बोर्ड. अच्छा, पार्किंगची वेळ आहे आणि एंट्री फी वेगळी आहे. ओके, कार पार्किंगचे $10 आणि एंट्री फी $5. आता हा ट्विन्स फॉल बघूया. इथे पण दिसतोय आपल्याला हा ट्विन्स फॉलच आहे. ओके नाही, पण याला काही ट्विन्स फॉल नाव दिलेलं नाही, जसं मावीला होतं ना तसं. हे बघा हा असा. मित्रमैत्रिणी, हे बघा आपण ह्या स्पॉटवरती थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला धबधबा दिसतोय का? हा सुद्धा मावीसारखा ट्विन्स फॉल वाटतो की नाही, पण याला काही त्यांनी ट्विन्स फॉल असं नाव दिलेलं नाही. या वॉटरफॉलचं नाव आहे कोपेकाव वॉटरफॉल. आवडला का तुम्हाला? नक्की सांगा कमेंट्स बॉक्स. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा सुंदर निसर्गाची किमया. हे बघा They only make like 80 a year and it's दिसलं. in the world. It is the best in the world. हे बघा आपण आता तो रोड क्रॉस करून इकडे आलोय. तो वॉटरफॉल पाहून आपण पलीकडच्या साईडला आलोय. रोडच्या पलीकडच्या साईडला आलोय आपण. इथला व्ह्यू दाखवते. हुई 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 हुई, खूपच सुंदर. हे बघा वाव, माउना कापू अँड वायलू रिव्हर आहे. ए कायाकिंग हे केली आम्ही. ते कॅम्पिंगला गेलो होतो तिथे केलं होतं नाही कायाकिंग. ते डिझनी सारखं ते पोहत यायचं का? हे बघ थांबा. हा हे बघा पिक्चर घे ना माझा. हे बघा हे बघा लोक दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा पाण्यामध्ये तिथे. चल माझा पिक्चर घे दे सोनू एक. खूप सुंदर, अति सुंदर. हे बघा परत एकदा. कसं वाटलं तुम्हाला वॉटरफॉल आणि रिव्हर? नक्की सांगा. चला जाऊया आपण आता. आपण आता ग्लास सँड बीचला जात आहोत.
Right here? 1:30 वाजला. आपल्याला इथे आता पिझ्झा हट There's a दिसते. crowd on आपण top इथे there. स्टॉप घेणार आहोत. चला ग्लास बीचला जाण्याआधी आपण फोटोबा करून घेऊया. 1:30 वाजलेला आहे आणि मग ऑन द वे काय आहे का शोधलं तर पिझ्झा हट दिसले. इथे बरेच आहेत ऑप्शन आणि येता येता आम्हाला वॉलमार्ट दिसतं इथून जवळच. आपण आता पिझ्झा हटमध्ये आलेलो आहोत. तर धीरज आणि अगस्ती पिझ्झा ऑर्डर करत आहेत आणि खूप भूक लागली आहे. तुम्हाला पण लागली का भूक? चला मग तुम्ही पण या पिझ्झा खायला. बराच वेळ झाला, 1:45 वाजलेत आता. आणि माझ्या इथे पाठीमागे आहेत ना ते पण इंडियन आहेत, म्हणजे बहुतेक ग्रुप करून आलेले आहेत ते सगळे इंडियन फॅमिलीज. 3 फॅमिली एकत्र आलेत हवाई बघायला. दिसतात का तुम्हाला? हे बघा आणि पलीकडे पण. अरे बाळू काय ऑर्डर केला? Food order करा जोहाला. No 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 no. जोहाला order केलं. काय ऑर्डर केला? पिझ्झा ऑर्डर केलाय. दुसरं काय असणार? आणि पिझ्झा मध्ये काय केलं? व्हेजी पिझ्झा केलं. व्हेज पिझ्झा मध्ये काय केला? व्हेजी पिझ्झा सांगितलं आणि त्यांनी घातला. हे दोघांनी सेम कलरचे शर्ट घातले. काय ऑर्डर केलं सांगितलं पण नाही. व्हेजी वाव वाव व्हेजी लवर्स पिझ्झा ऑर्डर केलाय. व्हेजी लवर्स. अजून काय केलं की तेवढंच केलं? हां आणि फ्रेंच फ्राईज पण ऑर्डर केल्यात. बघू आता इथल्या पिझ्झा हटची टेस्ट कशी येते. चला पिझ्झा आलेला आहे आणि फ्रेंच फ्राईज पण आलेले आहेत. हे बघा. वाव मस्त व्हेजी पिझ्झा आलाय. या ठिकाणी हे फ्रेंच फ्राईज आलेत. वाव मस्त. हवाईमधली फ्रेंच फ्राईज बघूया कशी लागतं ती. टेस्टी ट्राय करूया. Not remember. Not here, some country. I think. छान आहे. गरम गरम काही असलं ना छान लागतं की नाही. गरमागरम. असं एकदम छान वाटतंय. छान छान छान. चला तुम्ही पण या पिझ्झा खायला. चला पोटभर जेवण झालेलं आहे. आपण आता निघूया पुढच्या प्रवासासाठी. चला आपण आता फोटोबाग केलेला आहे. पोटभर पिझ्झा खाल्लेला आहे आणि फ्रेंच फ्राईज पण खाल्लेले आहेत. आपण आता ग्लास बीचकडे जाऊया. बिल्डिंगवरती पण आहेत बघितलं का? सुंदर दिसते. चला आपण ग्लास बीचच्या इथे पोहोचलेलो आहोत. चला बघूया ग्लास बीच कसं आहे ते. हे बघा कमर्शियल पियर. हे बघा. वाव. ओ माय गॉड. वाव काय दृश्य आहे हे. किती लाटा उसळतात ते मोठ्या मोठ्या. हे बघा.
हे बघा ग्लास बीच बघा ग्लास बीच. तुम्ही ऐकल्याच याचा लाटांचा आवाज. आणि याला ग्लास बीच का म्हणतात तर याच्या ह्या लाटा खूप मोठ्या आहेत. याच्या लाटांच्या याच्या मोठ्या मोठ्या लाटांच्या आवाजाने पाणी बघा अगदी पांढरं शुभ्र आणि याचे लाटा बघा किती पॉवरफुल आहेत. हो ना, याच्या लाटा बघा किती पॉवरफुल आहेत. आणि तुम्हाला मी आता ग्लास सुद्धा दाखवते. खूपच खूपच अप्रतिम असं दृश्य आहे हे. असं वाटतं इथून हलूच नाही. इथेच स्वर्ग. हे बघा ना किती सुंदर. हवाई मधल्या प्रत्येक बीचचा वेगवेगळा अनुभव आहे माहितीये का. प्रत्येक ठिकाणचा पाण्याचा कलर वेगवेगळा आहे आणि अनुभव सुद्धा वेगवेगळा आहे. खूपच सुंदर. एकदा तरी इथे आलंच पाहिजे. ते मी पाणी हे करते ना. खूप सुंदर. चला आपण तिकडे जाऊ. तिकडे तुम्हाला
इतकी सुंदर होती, एवढी मोठी. सापडलेत बरं का काचा. हे बघा. आणि इथे मातीमध्ये हे बघा सगळं चमकतात ना, बारीक बारीक काचा. हे बघा वाळूमध्ये सगळं काचा चमकतात. ग्लास दिसले का वेगवेगळे ग्लासेस. मग ते बारीक बारीक हे बघा, हे असे बारीक बारीक दिसले, म्हणून याला ग्लास बीच म्हणतात. सगळे बघा कलरचे दिसले. हे बघा इथे, हे बघा इथे सगळे कलर अगदी सुंदर सुंदर सुंदर. आता दिसते ग्लासेस दिसतात तुम्हाला. हे सगळे ग्लासेस काचा. निघालो आपण आता. हलावंसंच वाटत नव्हतं खरं. हे म्हणे 80 मिनटं झाले म्हणे. किती वेळ तिथे बसलो पण नाही. खूप ऊन होतं खरं. मला तर हलावंसंच वाटत नव्हतं खरं त्यातनं. खूप सुंदर त्या पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र त्या लाटा पाण्याच्या. वाव, याचे ढेकर देणार लोक बरोबर. हा चला आता घरी जायचंय ना. आता कुठे जायचंय? चला आपल्याला आता हुला डान्स बघायला जायचंय. अजून एक स्पॉट होता मध्ये. झालं ना ते, गेलं ना. इतका वेळ इथे झाला. 10-15 मिनिटाचा वेळ होता. आपण 80 मिनिटं थांबलो. चला 10-15 मिनिटाचा वेळ होता, इथे 80 मिनिटं घालवली आपण. तर अजून एक स्पॉट बघायचा होता आपल्याला. कोणता होता तो? का गणिला बा कोणता होता? हे मुलं बॉईज ना वेगळंच असतं त्यांचं खरं. त्यांचं वेगळंच असतं. हे माणसांना मुलांना नुसतं खायचं झोपायचं एवढंच आवडतं. खूप म्हणजे असतात काही ज्यांना निसर्ग वगैरे आणि असं काही आवडतं. पण बहुतेक आणि नाही बहुतेक ना नुसते मग गाणे ऐकून हेडफोन बिन पण लावत तसं आणि कॉम्प्युटर जेवत तसं. नेक्स्ट कुठे जाणार होतो रे आपण? हँगिंग ब्रिज. हँगिंग बीच राहिला आपला. इथून 5 मिनिटाच्याच अंतरावरती येतो खरं. पण आताच्या अनुभवावरून असं वाटतंय की कुठं तिकडे गेलो तर तिकडे आणि तासभर जाईल. नाही मी गाडीतच बसेल. मला नाही बीच. नाही, रिस्कच नाही घ्यायची आम्हाला. चला हे बंद रिस्क नाही घ्यायची. जाऊ दे. माझे पाय सगळे भरलेत. ते आले पुढे निघून, मी धुतले पण नाही पाय. चला हात वगैरे सगळे भाजून निघालेत. खूप खूप चटके बसलेत. भयंकर ऊन. आपला प्रवास अजून संपलेला नाहीये. तर पुढच्या भागामध्ये हवाई हुला डान्स तुम्ही नक्की बघा. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेलचं बटन सुद्धा दाबा.